वरळी तालुक्यातील विश्वनाथ गावात आयोजित पत्रकार परिषदेत उमेद अभियान आणि मानव विकास योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आणण्यात आला आहे। महिला बचत गटांना निकृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री वाटप करून शासनाच्या निधीचा अपहार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलन आणि 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। विश्वनाथ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। प्रशासनातील काही संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मशिनरी पुरवठादार यांनी संगनमत करून पूर्ण जिल्ह्यात निकृष्ट मशिनरी वाटप केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महिलांवर राजकीय आणि सामाजिक दबाव टाकून त्यांना धमकावले जात आहे। याशिवाय मानधनावर कार्यरत महिलांना वेळेवर मानधन न देणे व त्यात कपात करणे असे प्रकारही सुरू असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि पोलिसांकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी आणि संबंधित वेंडरला ब्लॅकलिस्ट करून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल, अध्यक्ष दीप बागुल आणि जिल्हा कार्याध्यक्षा भारती माळी यांनी दिला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ज्या मशिनी वाटप झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये आज आम्ही विश्वनाथ या गावी या ठिकाणी सर्व पत्रकारांना घेऊन आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या माझ्या संपूर्ण आया बहिणी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की उमेदच्या माध्यमातून मानव विकासच्या माध्यमातून ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनीची किंमत होती 6,30,000 रुपये। त्याच्यामध्ये 5,40,000 रुपये सरकारने आम्हाला दिलेले आहेत आणि 60,000 रुपये आमचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे। असं 6,30,000 रुपयाचं ते मशीन होती। परंतु ती मशीन आम्हाला 1,20,000ची आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलं, काही लोकांकडे गेलो, काही मशिनीवाल्यांकडे गेलो, काही कंपनींमध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही ते कॅल्क्युलेशन काढलं, काही आमच्याकडे कागदपत्र पण आहेत। तर 1,20,000 त्याची किंमत आहे। म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे। हे जे काही या ठिकाणी अपहार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट, कारण की शहर पोलीस स्टेशनच्या पीआयने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू, परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट ह्या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, या माझ्या आया बहिणींना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका असेल। आमचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मत आहे, या सर्वांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर कोणाचा हात आहे का? कारण की हा भ्रष्टाचार ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आता याच्यानंतर ज्या मशिनी आहेत त्या मशिनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिटमध्ये कोण काय सांगते याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे। तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केलेली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे, हीच आमची मागणी आहे। नाव भारती किशोर माळी, जय मातादी बचत गट। मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आज विश्वनाथ गावामध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे तो म्हणजे इथं जागेवर ज्या मशिनरी आहेत ते बघून आणि आमच्या ज्या सगळ्या माया भगिनी ज्या आहेत यांच्या सगळ्यांच्या न्यायासाठी आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। आमच्या मागण्या आहेत, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्या चौकशी व्हावी, चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेल्याच आहेत। 9 ऑगस्ट क्रांतिकारी दिवस या दिवशी आम्ही सगळ्या महिला, एवढ्या संख्येने ही एका गावाची संख्या आहे, असे आम्ही सगळ्या जेवढ्या महिला आहोत तेवढ्या गावातून सगळ्या महिला येऊन रस्त्यावर उतरणार आहोत आणि 9 ऑगस्ट रोजी आम्ही बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात करू आणि तिथून अमरण उपोषणाला पण सुरुवात करू। जर 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला न्याय मिळालाच नाही तर 15 ऑगस्ट ह्या दिवशी आम्ही आत्मदहनाचा
म्हणजे तुम्हाला आत्मदहनाचा इशारा देतोय की आम्ही आत्मदहन करू जर न्याय मिळालाच नाही तर. महिलांचं आंदोलन करण्याचा कुठलाही उद्देश नाही, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणून दुर्दैव आमचं आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे.